साताऱ्यातील वाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। वाईचा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे। वाईतील शिवसेना शिंदे गटाचे तालुका उपजिल्हा प्रमुख विकास अण्णा शिंदे यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे। सख्या भावाला उमेदवारी मागून नगराध्यक्ष पदाचा अर्ज माघारी घेतलाय। शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। प्रवीण शिंदे यांना सेनेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली होती। वाई नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे। अचानक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यामुळे साताऱ्यामध्ये खळबळ माजलेली आहे। वाईमध्ये शिवसेना आक्रमक झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे। एकनिष्ठपणाचं ढोंग करणाऱ्यांना पक्षामध्ये ठेवणार नसल्याचं जिल्हा प्रमुख रणजितसिंग भोसले यांनी सांगितलंय। वैभव बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वैभव, पक्षाशी गद्दारी करण्यामागची काय कारण आणि आता पुढे काय पावलं उचलली जातील? नक्की बघायला गेलं तर वाईमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे। वाईच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे। चक्क शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच त्यानं माघार घेतले, तो पळून गेला असल्याचं देखील शिवसेना आता पदाधिकारी सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळं शिवसेनेच्या प्रमुखांनी त्याची हकालपट्टी देखील केली आहे। प्रवीण शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि आपल्या सख्या भावाला उमेदवारी देण्यासाठीचा हट्ट विकास अण्णा शिंदे यांनी पक्षाकडे केला होता, पक्षांच्या वरिष्ठांकडे केला होता। मात्र त्यानंतर अचानक काय झालं, काय नेमकं तिथं त्यांच्यावर दबाव आला का, याची देखील पक्ष आता तपासणी करताना पाहायला मिळते। पण प्रवीण शिंदेंनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारीचा अर्ज माघारी घेतल्यामुळं आता शिवसेना जे पदाधिकारी आहेत, जे इच्छुक उमेदवार होते, ते देखील नाराज झाले आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर विकास शिंदे यांनी प्रवीण शिंदेंच्या दोघांनी देखील पक्षाची गद्दारी केली आहे, असा देखील आता त्यांच्यावर ठपका लागवण्यात आलाय। आणि आता वाईच्या नगरपालिकेच्या उमेदवारामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी देखील व्यक्त होते, वरिष्ठांमध्ये नाराजी व्यक्त झाली। आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये पक्षाला आता तिथं उमेदवार नसल्यामुळं मोठी गोची निर्माण झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता पुढचा निर्णय काय घेणार, नक्की उमेदवार आता त्यांना मिळणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर जर बघायला गेलं तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा विश्वास या विकास अण्णा शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला होता। मात्र बरोबर आहे, आणि हाच विश्वासाला त्यांनी तडा दिलेला आहे, विश्वासघात केलेला आहे। त्यामुळे पक्षामध्ये नाराजी आहे आणि वाईमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।